Hello students, I welcome you all on the platform of Global Online. As we know friends, Global Online platform has launched a complete course for upcoming Maharashtra Law CET examination 2023, and in this particular course we are dealing with the units from Maharashtra Law CET examination, and today's lecture will be discussing about the mathematical reasonings topic. Okay, and from that we'll be discussing the very new and fresh topic, that is average. So before moving into the video friends, let us discuss what are the features of this complete course launched by Global Online platform for Maharashtra Law CET examination. It consists of the following features. Full syllabus live video lectures will be provided to you, full syllabus test series, 2000 plus MCQ question bank, full syllabus notes. All above features will be provided to you in the course fees of 2000 rupees. You simply have to go and download the Global Online application or contact us on the given WhatsApp number, which is 81 7913841. Global Online application is available on Play Store also, from where you can install the application. Once you will install it, open the application, you will find such interface. In this particular interface, if you look downwards, there is an icon named as Store. You have to click on the icon Store and you will move to the page called as My Courses. In this particular page, there is a search tab where you have to type CET. Once you will type CET, course along with the fees will be displayed, and hence you can get enrolled to the course. Let us move on in today's lecture without any further ado. आहोत दॅट इज ॲव्हरेज. ॲव्हरेज ज्याला आपण मराठीमध्ये काय बोलतो, सरासरी. सरासरी. ओके, हा टॉपिक आपण स्टार्ट करणार. तर ह्या टॉपिक स्टार्ट करण्याच्या पूर्वी काही बेसिक इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो वॉट एव्हर द बेसिक टर्म्स, important formulas are necessary whenever we are dealing with the average topic, that will be discussing इन दी बिगिनिंग. ओके, सुरुवातीला आपण जे काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत सरासरीबद्दल त्या एकदा डिस्कस करून घेऊयात. ओके, लेट अस बिगिन. सो बेसिकली सुरुवात करू आपण डेफिनेशनपासून. एक सिम्पल इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्याला समजायला पाहिजे, ॲव्हरेज किंवा सरासरी. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी एक्सप्लेन करते त्या लिहित बसायची गरज नाही आहे. जिथे लिहायची गरज है तिथे तुम्हाला मैं सांगत चालेल. ठीक है, सो वेरेवर इट इज़ नेसेसरी, जहाँ पे भी मुझे लगता है कि आपको लिखना ज़रूरी है, वो मैं आपको बताती चली जाऊँगी. ओके, सो सरासरी ॲव्हरेज ला डिफाईन कसं करू शकतो आपण, सम ऑफ ऑल टर्म्स इन अ ग्रुप टू number of all items in the group. आयटम्सच घ्या. ओके, आयटम्स इन ग्रुप. ओके, फॉर एक्झाम्पल ही डेफिनेशन समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ठीक आहे, ॲव्हरेज सरासरी. समजा एक ग्रुप आहे, ग्रुपमध्ये काही क्वांटिटी आहेत, काही संख्या आहेत, काही एंटिटी आहे. आता लक्षात घ्या, आयटम्स, एंटिटी, ठीक आहे, ऑब्झर्वेशन्स, ओके, व्हॅल्यू, अजून काय येऊ शकतं. ओके, ठीक आहे, सध्या पुरतं एवढं, एटसेट्रा घ्या. ओके, आयटम्स, एंटिटी, ऑब्झर्वेशन, व्हॅल्यूज, ओके, किंवा टर्म्स असं आपण बोलू शकतो. ह्या सर्वांची बेरीज तर काय होते बेसिकली. आता हा जो आयटम शब्द आहे, या आयटम शब्दाच्या ऐवजी एंटिटी पण दिसेल तुम्हाला, किंवा ऑब्जर्वेशन किंवा वैल्यू. इस एवरेज का डेफिनेशन जो मैंने दिया है आपको, सम ऑफ आइटम्स इन अ ग्रुप टू द टोटल नंबर ऑफ आइटम्स इन द ग्रुप. इस आइटम वर्ड के अलावा जो वर्ड्स यहाँ पे यूज़ हो सकते हैं, दैट विल बी एंटिटी, ऑब्जर्वेशन या फिर वैल्यू. दीज आर द सेम वर्ड्स. ओके, या फिर हम इसके अंदर और जो वर्ड ले सकते, दैट इज क्वांटिटी. ओके, सो अभी ॲव्हरेज काय आधी समजून घेऊयात आधी आपण. ठीक आहे, बेसिकली ॲव्हरेज काय, समजा एक ग्रुप आहे, ग्रुपमध्ये नंबरिंग केलेली आहे 1 2 3 4 6 7 8. ओके, अशा पद्धतीने. आता या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये जे काय मी नंबर्स लिहिले, जे काय मी व्हॅल्यूज लिहिलेत, या सर्व नंबर्सला, व्हॅल्यूजला आपण काय बोलू शकतो, आयटम्स बोलू शकतो, एंटिटी बोलू शकतो, ऑब्झर्वेशन बोल सकते, वैल्यू बोल सकते, क्वांटिटी बोल सकते. ठीक है,
आयटम, एंटिटी, ऑब्झर्वेशन, व्हॅल्यू, क्वांटिटी. तर सरासरीची डेफिनेशन काय बोलते सर? सर्व आयटम्सची बेरीज घ्या, सम ऑफ ऑल दी आयटम्स. किती आयटम्स आहेत त्यामध्ये, किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. ओके. डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा टोटल नंबर ऑफ आयटम, टोटल नंबर ऑफ एंटिटी, टोटल नंबर ऑफ व्हॅल्यू और क्वांटिटी. आता लक्षात घ्या किती आहे त्याच्यामध्ये क्वांटिटी? 1 2 3 4 5 6 7 8 भागिले 8. आय होप समजत आहे तुम्हाला. ॲव्हरेज इज नथिंग बट सम ऑफ द ऑब्झर्वेशन्स, सम ऑफ द क्वांटिटी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा टोटल नंबर ऑफ क्वांटिटी. ठीक आहे. ॲव्हरेजला आपण कशा वेने डिफाईन करू शकतो? सगळ्यांनी आता ही गोष्ट लिहायची. सिम्पल, ॲव्हरेज इज नथिंग बट सम ऑफ, हे फॉर्म्युला सगळ्यांच्या बुकमध्ये असायला पाहिजे. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युलाच्या बेसिसवरती आपण मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे. ऑब्झर्वेशन्सच्या ऐवजी जो दुसरा टर्मिनॉलॉजी त्यांनी वापरू शकतात दॅट इज एंटिटी. एंटिटी आयटम्स असू शकतात. ठीक आहे. मेंबर्स असू शकतात, यामध्ये काही पण असू शकतं, ते इम्पॉर्टंट नाही. ॲव्हरेज किंवा सरासरी शोधायची असेल आपल्याला तर काय करणार मॅम? सम ऑफ ऑब्झर्वेशन. सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय? जे काही ऑब्झर्वेशन, एंटिटी किंवा व्हॅल्यू, जे काही संख्या दिलेल्या आहेत त्या सर्वांची तुम्हाला काय घ्यायची आहे सर? बेरीज. सगळ्यांची बेरीज घ्यायची आहे. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ संख्या, टोटल नंबर ऑफ क्वांटिटी, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके. आता हे एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला होता, सगळ्यांच्या नोटबुकमध्ये असायला पाहिजे. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. आता मला सांगा, ॲव्हरेज म्हणजेच काय? बेरीज भागिले टोटल ऑब्झर्वेशन्स, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सिमिलरली इसको मैं अभी हिंदी में एक बार एक्सप्लेन करूँगी. सम डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. किसकी सम? ऑब्जर्वेशन की सम डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. तो इस पर्टिक्युलर फॉर्म्युला से, या पर्टिक्युलर फॉर्म्युलावरून आपण बेरीज किंवा समचा फॉर्म्युला काढू शकतो. मला सांगा, ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे. तर समचा आपण फॉर्म्युला काढू शकतो. सम ऑफ ऑब्झर्वेशन काय येणार आहे सर? सम ऑफ ऑब्झर्वेशन इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. क्लिअर? ओके. आता इथून काय करायचं आपल्याला, एक लक्षात घ्या. मी जेव्हा केव्हा आता क्वेश्चन सोडवेल, ॲव्हरेजसाठी ए वापरेल, ॲव्हरेजसाठी ए वापरेल. सम ऑफ ऑब्झर्वेशन्सला सम करेल मी, फक्त सम लिहित चालेल. आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशनसाठी मी एन घेईल. ॲव्हरेजचा फॉर्म्युला आपण काय बघितला? सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर समसाठी मी काय घेतलं? सम टोटल नंबर. आता इथून प्रत्येक वेळेस जेव्हा मी एन लिहिल तेव्हा समजून घ्यायचं एन म्हणजे काय आहे मॅम? टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके. आता इथून हे लक्षात ठेवायचं. हे परत मी नाही सांगणार. जेव्हा जेव्हा क्वेश्चन मी डिरेक्टली असं लिहित चालेल. ओके. आता हे झालं ॲव्हरेजचा एक बेसिक फॉर्म्युला जे सगळ्यांना माहिती असतो मॅक्सिमम स्टुडंट्सला. आता ह्या ॲव्हरेज फॉर्म्युलाच्या बेसिसवरती आपण क्वेश्चन्स सॉल्व करतो. त्यासोबतच आपण काय बघूयात, असे काही क्वेश्चनचे डिरेक्ट टाईप बघू जे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. ओके. समजा 2 पर्सन आहेत. ओके. किंवा ओके असं समजा हे 2 ऑब्जेक्ट्स आहेत. ओके. पी आणि क्यू. किंवा दोन पॉईंट आहेत. समजा एक पी आहे आणि दुसरा पॉईंट क्यू आहे. ठीक आहे. आपण ठरवलं आता की या पी पॉईंटपासून आपल्याला क्यू पॉईंटपर्यंत चालत जायचं आहे. ठीक आहे. पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत चालत जायचं, किंवा असं समजा चालत नको जायला, आपण चालत म्हटलं तर खूप लांब पडेल. आपण एक काम करू, गाडी घेऊ. ठीक आहे. समजा आपण एक 4 व्हीलर गाडी घेतली आणि पी पॉईंटपासून क्यू पॉईंटपर्यंत आपण काय करत आहोत? डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहोत. ओके. अँड जी स्पीड असणार आहे
आपली ती किती असणार आहे गाडीची V1 किलोमीटर पर आवर. कंडिशन समजून घ्या. पॉईंट P पासनं पॉईंट Qकडे आपण गाडी चालवत चाललोत. ओके, जेव्हा आपण P पासनं Qकडे चालवत आपलं स्पीड असणार आहे V1 किलोमीटर प्रति घंटा. स्पीड काय आहे सर तुमची, स्पीड काय आहे V1 किलोमीटर पर आवर, किंवा तुम्ही समजा 60 किलोमीटर पर आवर तुमची स्पीड आहे असं समजा. ओके, आता सेम तोच डिस्टन्स आपण परत कवर करायला लागलो. पहिलं V1 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी गेलो, सेकंड टाईम V2 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी तोच डिस्टन्स आपण कवर केला. मला सांगा यामध्ये काय आहे मॅम, पॉईंट P टू पॉईंट Q आपला काय आहे, हा टोटल डिस्टन्स जे आपण गाडीने ट्रॅव्हल करणार आहोत. ठीक आहे, जेव्हा पहिल्यांदा आपण गाडी चालवत होतो तेव्हा स्पीड किती होती सर, V1 किलोमीटर पर आवर. सेकंड टाईम जेव्हा जातो तेव्हा स्पीड होती V2 किलोमीटर पर आवर. तर यामधून तुम्हाला काय लक्षात येत आहे सर, डिस्टन्स जो आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे, और वी कॅन से डिस्टन्स इज सेम डिस्टन्ससाठी दोन डिफरंट स्पीड वापरल्यात. तर या टाईमला तुम्हाला जर प्रश्नामध्ये ॲव्हरेज स्पीड विचारली त्यासाठी फॉर्म्युला असणार आहे ॲव्हरेज स्पीड ट्वाइस ऑफ V1 V2 अपॉन V1 प्लस V2. सेम क्वेश्चन अभी मैं हिंदी में एक बार एक्सप्लेन करूँगी. ठीक है, P से लेके Q तक हम गाड़ी से जा रहे हैं. ठीक है, जब स्टार्टिंग में पहली बार जा रहे थे तब हमारी स्पीड थी V1 किलोमीटर पर आवर. ठीक है, जब सेकेंड टाइम जा रहे थे हमारी स्पीड अभी चेंज हो गई, अब हो गई सपोज V2 किलोमीटर पर आवर. ओके, इस पर्टिकुलर सिनेरियो में एक चीज़ कॉमन है, दैट इज डिस्टेंस इज कॉमन. स्पीड V1 से जा रहे थे, सेकेंड टाइम V2 स्पीड से जा रहे थे, लेकिन डिस्टेंस जो था P से लेके Q तक का वो सेम है. ठीक है, तो इस कंडीशन में अगर आपको एवरेज स्पीड निकालने के लिए अगर बोला तो दिस विल बी योर फॉर्म्यूला. इसका एग्जाम्पल देखते हैं. एक्झाम्पल समजा जेव्हा आपण सुरुवातीला जात आहोत तेव्हा 60 किलोमीटर प्रति आवरच्या घंटा स्पीडनी चाललो आहे. ठीक आहे, V1 किती असणार आहे मग मॅम, 60 किलोमीटर पर आवर. सेकंड टाईम जेव्हा आपण चालवतो तेव्हा स्पीड असणार आहे समजा आपली 80 किलोमीटर पर आवर. ओके, जब फर्स्ट टाइम जा रहे थे सपोज स्पीड थी 60 किलोमीटर पर आवर, सेकेंड टाइम जब जा रहे थे तब स्पीड थी 80 किलोमीटर पर आवर. तो इस कंडिशन में ॲव्हरेज स्पीड क्या रहेगी आपकी, ॲव्हरेज स्पीड काय येणार आहे, टाकून द्या व्हॅल्यूज सर. 2 इंटू V1 काय घेतलो 60, V2 काय घेतलं 80 अपॉन V1 काय आहे सर 60 प्लस 80. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन, जे काही आन्सर येईल तुमचं ते ॲव्हरेज स्पीड असणार आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन डिरेक्टली एक्झाममध्ये येऊ शकतात, म्हणून फॉर्म्युला लक्षात ठेवा, ट्वाइस ऑफ V1 V2 अपॉन V1 प्लस V2. ठीक आहे, नाव मूव्हिंग ऑन टू द सेकंड टाईप ऑफ क्वेश्चन जे एक्झाममध्ये विचारू शकतात. तुम्हाला एक्झाममध्ये ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर्स विचारू शकतात. ओके, आता मॅम ॲव्हरेज म्हणजे सरासरी समजली, तुम्ही मॅम सगळं इंग्लिशमध्ये शिकवताय, बिलकुल नाही. लक्षात घ्या, आता ॲव्हरेज म्हणजे सरासरी. कशाची सरासरी काढतोय सर, नॅचरल नंबर्सची सरासरी. मॅम नॅचरल नंबर्सला मराठीत काय म्हणतात, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्याची सरासरी. कशाची सरासरी, नैसर्गिक संख्या. ओके, अशा पद्धतीने. ठीक आहे, मला नाही लिहिता येत मराठी, मी प्रयत्न करत आहे, काही चुकत असेल तर प्लीज आय एम सॉरी फॉर दॅट. ओके, मनातून माफी मागते. ठीक आहे, यामध्ये बघा आता ॲव्हरेज ऑफ नॅचरल नंबर्स विचारले. सरळ सरळ फॉर्म्युला असणार आहे तुमचा N+1 अपॉन 2. ठीक आहे, जे मी फॉर्म्युले सांगत आहे ते लिहित चालायचं. आतापर्यंत कोणते दोन फॉर्म्युले सांगितले, व्हेरी फर्स्ट वन वॉज ॲव्हरेज. ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय सांगितला सर, सर्व ऑब्जर्वेशनची बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. दो फॉर्मूलेज बताया मैंने, पहला था एवरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑब्जर्वेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. दूसरा जो फॉर्म्युला बताया दैट वॉज अबाउट द ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड कशा पद्धतीने कैलकुलेट करतो, ट्वाइस ऑफ V1 V2 अपॉन V1 प्लस V2. नेक्स्ट जो चीज़ हमने देखी थी अभी हमने जो देखी है दैट इज दी ॲव्हरेज ऑफ द नॅचरल नंबर्स. अगर नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्याची सरासरी काढायला सांगितली, फॉर्म्युला असणार आहे N+1 अपॉन 2. सध्यासाठी लिहित तरी चला, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत जाईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट यामध्ये ॲव्हरेज
ॲव्हरेज ऑफ इवन नंबर्स. इवन नंबर काय असतात, ऑड नंबर काय असतात, मी ऑलरेडी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले. असे नंबर्स ज्यांना आपण 2नी भागू शकतो. सम आणि विषम संख्या, इवन नंबर अँड ऑड नंबर मी सांगितले. इवन नंबर म्हणजे काय, ज्यांना आपण 2नी डिवाईड करू शकतो. ऑड नंबर म्हणजे काय, ज्यांना आपण 2नी डिवाईड करू शकत नाही. भागाकार ज्यांना जात नाही 2नी, त्याला आपण काय बोलतो, ऑड नंबर बोलतो. यासाठी फॉर्म्युला असणार आहे n+1. ठीक आहे. यांची जर सरासरी काढायची असेल तुम्ही डिरेक्टली काय वापरणार मॅम, n+1 वापरणार. ठीक आहे. ओके, तर आता आपण काय करूयात, काही 1-2 छोटे छोटे क्वेश्चन्स बघूयात. ओके, बेसिक क्वेश्चन्स. समजा तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये असं विचारू शकतात, ॲव्हरेज ऑफ 7, 8, 9, 10, 12, 15. ठीक आहे. आता हे एवढ्या संख्या दिलेल्या असू शकतात किंवा कोणत्या पण वेगवेगळ्या संख्या दिलेल्या असतात. आपल्याला नंबर प्रेडिक्ट नाही करता येत, काही नाही. ठीक आहे. फक्त फॉर्म्युला माहिती आहे सर. फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ ऑब्झर्वेशन, सगळ्या संख्यांची बेरीज घ्या भागिले टोटल नंबर ऑफ संख्या. तर मला सांगा यामध्ये किती संख्या आहेत, 7, 8, 9, 10, 11, 12, टोटल 6 संख्या आहेत. या सर्वांची आपल्याला काय करायची, सरासरी काढायची. कशी काढणार सर सरासरी, 7 + 8 + 9 + 10 + 12 + 15 भागिले टोटल नंबर ऑफ संख्या 1, 2, 3, 4, 5, 6. समजत आहे? आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर होत चालल्यात ॲव्हरेजमध्ये. ओके, बेसिकली जे काही व्हॅल्यूज दिलेले असतात त्या सर्वांची आपल्याला काय घ्यायची, बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ संख्या. दिस इज वॉट एक्झाममध्ये सिम्पल एखादा क्वेश्चन येऊ शकतो किंवा ह्याचं ॲप्लिकेशन पण येऊ शकतो. म्हणजे एखादा क्वेश्चन असेल तर डिरेक्टली तिथं आपल्याला काय ॲव्हरेजचा क्वेश्चन जो आहे म्हणजे त्याचा एक बेस असू शकतो. ठीक आहे. बेसिकली डेटा इंटरप्रिटेशनच्या टॉपिकमध्ये ना ॲव्हरेज, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस याचा यूज जास्त दिसतो आपल्याला. ठीक आहे. बट आपल्याला त्याचा यूज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की ॲव्हरेजचा फॉर्म्युला हा होता, मॅडमनी सांगितलं. नेक्स्ट ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला सांगितला. मग ॲव्हरेज ऑफ नैसर्गिक संख्या, ॲव्हरेज ऑफ इवन नंबर, ह्या 4 फॉर्म्युले सध्याला लक्षात ठेवा लेक्चर नंबर 1 पुरते. आता आपण क्वेश्चन्स बघूयात, काही बेसिक क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. आता प्रश्न नंबर पहिला जो बोलतो यामध्ये बघा, फाइंड द ॲव्हरेज ऑफ ऑल नंबर्स बिटवीन 5 and 49 विच आर डिव्हिजिबल बाय 5. असे नंबर्स जे 5 ते 49च्या मध्ये आहेत आणि त्यांना आपण 5नी भागू शकतो, त्या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची. 5 से लेके 49 तक ऐसे कितनी वैल्यूज़ है, ऐसे कितने नंबर्स है जो 5 से हम डिवाइड कर सकते, वो पहले निकालो. फिर उसके बाद उसका एवरेज निकालना. ठीक है. अभी क्वेश्चन देखते हैं, क्वेश्चन आराम से पढ़ेंगे. देखना, 5 से लेके 49 तक का क्या बोला है उन्होंने, एवरेज निकालना है. किस वैल्यूज़ का एवरेज निकालना है, जिनको हम 5 से डिवाइड कर सकते. ठीक आहे. अशा नंबर्स ज्यांना आपण 5नी भागू शकतो. मला सांगा 5च्या पाड्यामध्ये जेवढे नंबर्स येतात मॅम, ते सगळे काय असणार आहेत, 5नी डिवाइड होणार आहेत. ठीक है. 5 की टेबल के अंदर जितने नंबर्स आएंगे वो सब 5 से हम डिवाइड कर सकते, राइट. सो करना अभी, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. हे काय 5 ते 50 पर्यंतचे असे नंबर आहेत, असे संख्या आहेत ज्यांना आपण 5नी भागू शकतो. मला सांगा प्रश्नामध्ये 5 ते 49 बोलले, 5 to 49 ही बोला है, तो 50 आएगा क्या, नहीं आएगा. ठीक आहे. 50 येईल का, नाही. 5 ते 49च बोलले. ठीक आहे. तर या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये कोणते संख्या असणार आहेत सर, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45. These are the numbers which are divisible by 5 and these are between 5 and 49. 5 ते 49च्या मध्ये ज्यांना आपण 5ने डिवाइड करू शकतो. ॲव्हरेजचा फॉर्म्युला, सरासरीचा फॉर्म्युला काय बघितला आपण, सम अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर मला सांगा टोटल बेरीज घ्यायची तुम्हाला कशाची, 5 + 10 + 15 + 20 + 25 + 30 + 35 + 40 + 45 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती आहेत, 3 आणि 3 6, 7 8 9, राईट, डिवायडेड बाय 9. सिम्पल तुमचं जे ह्याचं समेशन येणार आहे 5 आणि
5 आणि 5 15 15 30 30 आणि 50 ठीक आहे. 75 प्लस 30 याची समेशन येणार आहे टोटल तुमची 225/9. ओके 225/9 आएगा. आंसर क्या आएगा 25. ठीक आहे राईट. तुम्हाला आता हा क्वेश्चन समजला असेल. आपण ह्यामध्ये काय केलं 5 to 49 मध्ये अशा संख्या आधी शोधून काढल्या ज्यांना आपण 5ने डिवाइड करू शकतो. मग त्यांची सरासरी घेतली. सरासरीचा फॉर्म्युला आहे मॅडम जसं की तुम्ही सांगितला सम ऑफ द ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम आलं 225 डिवाइड बाय 9 इज इक्वल टू 25. ठीक आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज ऑफ 11 नंबर्स इज 30. 11 संख्यांचा ॲव्हरेज आहे 30. त्या 11 नंबरपैकी फर्स्ट 6 नंबर्सचा ॲव्हरेज आहे 17.5 अँड लास्ट 6चा आहे 42.5. देन व्हॉट इज दिस 6th नंबर. ओके फर्स्ट थिंग टोटल नंबर्स किती आहे त्यामध्ये. टोटल नंबर्स कितने 11 नंबर्स. 11 नंबर समझना अभी ये फर्स्ट नंबर है और ये 11th नंबर है. ठीक है. तो ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 6 नंबर 1 2 3 4 5 6 सुरुवातीच्या 6 नंबर्सची सरासरी देऊन ठेवलेली आहे 17.5. राईट. 7 8 9 10 आणि हे झाले आपले 11. ठीक आहे. हे झाले सुरुवातीचे 6 1 2 3 4 5 6 सुरुवातीच्या 6 नंबर्सची 6 संख्यांची सरासरी देऊन ठेवलेली ॲव्हरेज देऊन ठेवला 17.5. आय विल एक्सप्लेन इट इन हिंदी ऑल्सो. सुरुवातीला मला थोडंसं मराठीत एक्सप्लेन करू द्या एकदा मग मी तुम्हाला हिंदीमध्ये प्रॉपर एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. 7 to 11 किती नंबर होतात 1 2 3 4 5. पण प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे लास्ट 6 संख्यांची सरासरी म्हणजे यामध्ये 6 परत इन्क्लुडेड आहे. ह्याची सरासरी किती देऊन ठेवली सर 42.5. राईट. तर 6th नंबर व्हॉट इज द 6th नंबर. हा 6वा नंबर कोणता आहे तो शोधून काढायचा आहे. पहिल्या 6मध्ये हा 6वा नंबर इन्क्लूड आहे. शेवटच्या 6 नंबरच्या सरासरीमध्ये पण 6वा इन्क्लुडेड आहे. ओके. टोटल नंबर किती दिलेत 11 नंबर दिलेत त्यांची सरासरी देऊन ठेवलेली आहे. आपण काय काढणार सर यामध्ये 6th नंबर काढणार. खूप सिम्पल क्वेश्चन आहे. आपल्याला काय माहिती आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम काय बेरीज भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मला सांगा पहिल्या 6 संख्यांची ॲव्हरेज दिलेली आहे आपल्याला. ओके. टोटल नंबर ऑफ संख्या पण माहीत आहेत. पहिले 6 संख्या म्हणून 6 येणार आहे यांची व्हॅल्यू. ओके. आपल्याला शोधायचं काय सम शोधायचं आहे. पहिल्या 6 संख्यांसाठी बेरीज काय येणार आहे सर बेरीज इज इक्वल टू एस इज इक्वल टू ॲव्हरेज इंटू टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर मला सांगा ॲव्हरेज किती आली 17.5. टोटल नंबर ऑफ संख्या किती आहेत 6. हे झालं पहिल्या 6 संख्यासाठी. तर करा कॅल्क्युलेशन 5 6 जर काय येतं 30 कॅरी 3 6 36 6 7 जा 42 42 प्लस 3 45 6 4 जा 24 24 प्लस 4 28 एका डिजिटच्या नंतर पॉईंट होता म्हणजे सम काय आली पहिल्या 6साठी बेरीज किती आली सर 285. सिमिलरली शेवटच्या 6 संख्यांसाठी ॲव्हरेजची व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे आपल्याला. आपण सम काढू शकतो. ॲव्हरेज इंटू एन करा आपल्याला सम भेटेल. तर मला सांगा ॲव्हरेज किती देऊन ठेवलेली आहे 42.5. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे टोटल संख्या किती आहे टोटल संख्या आहेत मॅम 6 इज इक्वल टू एस. कॅल्क्युलेट करा 5 6 जा 30 कॅरी 3 6 2 जा 12 12 प्लस 3 15 कॅरीड 1. ठीक आहे. 6 4 जा 24 अँड 1 25 255 काय आली शेवटची बेरीज आली. ठीक आहे. पहिल्या 6 संख्यांची बेरीज किती आली सर 285. शेवटच्या 6 संख्याची बेरीज किती आली सर 255. दुसरा जो गोष्ट आपण यामधून काय शिकू शकतो ते बघा लक्षात घ्या. टोटल 11 संख्या आहेत. 11 संख्यांची सरासरी देऊन ठेवलेली आहे 30. मला सांगा ॲव्हरेज इज इक्वल टू सम बेरीज भागिले टोटल ऑब्झर्वेशन. तर सरासरी देऊन ठेवलेली आहे सर 30.
सम शोधू शकतो आपण. ऑब्झर्वेशन टोटल व्हॅल्यू किती आहे 11. सम किती येणार आहे 30 गुणिले 11 330. क्लिअर. यामधून आपण काय काढू शकतो, व्हॅल्यू ऑफ 6th संख्या काढू शकतो. कसं आता लक्षात घ्या. मी काय करत आहे 105. ओके, इथे थोडं कॅल्क्युलेशन चुकलं आहे माझं. 28 माहिती नाही काय म्हणून घेतलं मी. 105 यायला पाहिजे. ठीक आहे, 105. तर आता लक्षात घ्या, पहिल्या 6ची बेरीज माहिती आहे, शेवटच्या 6ची बेरीज माहिती आहे आणि टोटल 11ची बेरीज माहिती आहे. मी इथे काय करते 105 प्लस 255 करू. मला काय भेटेल अशी सम भेटेल ज्यामध्ये 6 2 वेळेस इन्क्लुडेड आहे. त्यामधून -330 करेल. 30 आली 6व्याची व्हॅल्यू. परत एकदा एक्सप्लेन करते, हिंदीत एक्सप्लेन करते यावेळेस. आता लक्षात घ्या. क्वेश्चन क्या था, 11 नंबर्स 1 से लेके 11 तक. पहले 6 नंबर्स जो है 1 2 3 4 5 6, फर्स्ट 6 नंबर्स की जो एवरेज की वैल्यू दे रखी है, कितने दे रखी है 17.5. लास्ट 6 7 8 9 10, बताना लास्ट 6 कौन से, 1 2 3 4 5 6, ये लास्ट वाले 6 नंबर्स है. इनकी एवरेज की वैल्यू दे रखी है 42.5. ढूंढ के क्या निकालना है, 6th नंबर की वैल्यू निकालनी है. मुझे एक बात बताना, ये जो एवरेज की वैल्यू है और ये दोनों एवरेज के वैल्यू में 6th नंबर इसमें भी इंक्लूड है और इसमें भी इंक्लूडेड है. इतना तो समझ आ रहा है सबको, राइट. तो सॉल्व कैसे करना है, पहले तो हम क्या करेंगे, एवरेज इज इक्वल टू सम डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. फॉर्मूला पता है, तो ये वैल्यू इसके अंदर रखेंगे और सम की वैल्यू निकालेंगे, क्योंकि हमारे पास एवरेज की वैल्यू है, टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशंस पता है. पहले 6 नंबर्स है तो टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन कितने हो गए 6. तो एवरेज 17.5 इज इक्वल टू सम अपॉन, या फिर सम इज इक्वल टू एवरेज इनटू एन लिख सकती हूँ मैं, राइट. तो क्या आएगा कैलकुलेशन आपका, 17.5 इंटू 6 हमने किया था 105 आया था. ये आ गया समेशन फॉर फर्स्ट 6. ओके, सिमिलरली समेशन फॉर लास्ट 6 क्या आएगा सर, एवरेज सम इज इक्वल टू एवरेज इंटू एन. एवरेज कितना है 42.5 एंड टोटल नंबर ऑफ संख्या 6. ओके, दिस इज गोइंग टू बी 255. तो मुझे बताना, अभी हमको दो सम की वैल्यू मिली है. कौन से दो सम की, पहले 6 नंबर्स के सम की वैल्यू मिली मैम 105. मैं ये रब आउट कर देती हूँ फिलहाल. ये फर्स्ट नंबर, ये 11th नंबर और ये 6th नंबर. पहले 6 नंबर्स की मुझे वैल्यू समेशन की कितनी मिली 105. लास्ट 6 नंबर्स की एवरेज की वैल्यू मिली 255, राइट. दूसरी बात मैं क्या कर सकती हूँ अभी यहाँ पे, 11 नंबर्स की समेशन निकाल सकती हूँ, क्योंकि 11 नंबर का एवरेज दे रखा है 30. एवरेज इज इक्वल टू सम अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्जर्वेशन. एवरेज कितना है 30 इज इक्वल टू सम, ऑब्जर्वेशन कितने 11, 11 नंबर्स है. यस, देयरफॉर सम इज इक्वल टू 330. निकालना क्या है 6th नंबर. कैसे निकाल सकती हूँ देखना अभी, ठीक है. इसके लिए कोई और स्लाइड लेती हूँ, ये वाली. 1 से लेके 11 तक, ये हो गया 6वां नंबर, राइट. तो यहाँ पे फर्स्ट 6 की समेशन की वैल्यू है 105, लास्ट की है 255 और हमें टोटल 11 नंबर्स की पता है कितनी है 330. ओके, तो निकाल सकते हैं इजीली. इसी दोनों में 6th इंक्लूडेड, राइट. सो 330 माइनस 330, बेसिकली ये नंबर थोड़ा बड़ा आएगा, राइट. सो 105 प्लस 255 करना माइनस 330 करना.
जे काय आलं तुमची 6thची व्हॅल्यू असणार आहे. किती असणार आहे सर? 30. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. खूप सोपा क्वेश्चन होता, जास्त त्याला टेन्शन घेण्यासारखं काही नव्हतं. ओके, सो बेसिक क्वेश्चन्स जे इम्पॉर्टंट होते ते आज आपण डिस्कस केले. सो कुठलीही पद्धतीचा डाउट असेल कमेंट सेक्शन में ड्रॉप करून मला कळू शकता. किसी भी टाइप का डाउट हो, थोड़ा सा डिफिकल्ट जा रहा है मुझे भी लैंग्वेज स्विच करने. ओके, आई एम ट्राइंग माई बेस्ट. अदर देन दिस कोई भी प्रॉब्लम रहेगा तो आप कमेंट सेक्शन में ड्रॉप करके ज़रूर बताना. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थैंक यू फॉर वॉचिंग इट एवरीवन. हैव अ ग्रेट डे. और एंड प्लीज़ लाइक द वीडियो, subscribe to the channel if you are new to the channel. Thank you for watching it.